ठीक आहे, आपण रिपीट करूया, काहीच हरकत नाही. आता तुमच्या कमेंटकडे लक्ष ठेवतो मी. इथून रेकॉर्ड, बरं सर लास्टला घ्या. ठीक आहे ना, काही हरकत नाही, कारण की कॉन्स्टिट्यूशन नॉन कॉन्स्टिट्युशनल 4-8 झाले होते, आपण टाकूया परत, काही हरकत नाही, पटापट घेऊया. महत्वाचे पॉईंट्स आपण यामध्ये कव्हर करूया. ठीक आहे, चला घ्या. बघा, इलेक्शन कमिशन आर्टिकल लक्षात ठेवायचं 324. इलेक्शन कमिशनचे मेंबर असतात चीफ इलेक्शन कमिशन, आणि इतर जेवढे मेंबर असतात ते कोण डिसाईड करतं? प्रेसिडेंट डिसाईड करतो. प्रेसिडेंट डिसाईड करणार इतर किती मेंबर असावे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत एक सदस्यीय आयोग होता. नंतर मग तुम्हाला सांगितलं होतं जी 61st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली होती, त्यामध्ये मग 21 वरून 18 वय करण्यात आलं होतं. 88 मध्ये ही गोष्ट झालेली होती. त्यामुळे मग आयोगाचं काम वाढलं. त्यामुळे मग काय झालेलं, 89 मध्ये 2 सदस्य वाढवण्यात आले. तर 16 ऑक्टोबर 1989 आणि 90 मध्ये 2 सदस्य एक्स्ट्रा करण्यात आले, म्हणजे त्रिसदस्यीय आयोग झालेला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, सो मग नंतर मग 89 ते 90 2 सदस्य एक्स्ट्रा आले. नंतर मग परत मग 90 ते 93 मध्ये परत आयोग 1 सदस्यीय करण्यात आला, आणि 93 पासून जे आजपर्यंत परत आयोग यामध्ये त्रिसदस्यीय आयोग राहिलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, हे तारीख सही लक्षात ठेवा. ठीक आहे, यावर प्रश्न फिरवतात. ठीक आहे, नंतर मग अपॉइंटमेंट कोण करतं? प्रेसिडेंट करतं इलेक्शन कमिशनची. इलेक्शन कमिशनची अपॉइंटमेंट कोण करतं? प्रेसिडेंट करतं. सॅलरी अलाउन्स लक्षात ठेवायचं, सॅलरी अलाउन्स हे सुप्रीम कोर्टाच्या जज प्रमाणे असतात. त्याचा दर्जाही सुप्रीम कोर्टाच्या जज प्रमाणे असतो. सर 89 3 सदस्य होते, बरोबर आहे ना? मी तेच तर सांगितलं तुम्हाला, 2 सदस्य एक्स्ट्रा म्हटलं होतं मी. ठीक आहे, 2 सदस्य एक्स्ट्रा म्हणजे 1+2 आहे ते. ठीक आहे, ओके, चला. तो टर्म्स ऑफ ऑफिस लक्षात ठेवा, 6 इयर्स आणि अंटिल एज ऑफ 65 लक्षात ठेवायचं. 665 लक्षात ठेवायचं. आणि टर्म्स ऑफ ऑफिस हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये एकाच बॉडीचं दिलं आहे, म्हणजे युपीएससी लक्षात ठेवायचं. जी आणि 665 जे आहे हे कशामध्ये दिलं? इलेक्शन कमिशनचा त्याचा ऍक्ट आहे 91चा, लक्षात ठेवायचा. ठीक आहे, 91चा ऍक्ट आहे, त्यामध्ये दिलेलं आहे. इलेक्शन कमिशनला मग जर रिमूव्ह करायचं असेल तर ते सुप्रीम कोर्टच्या जज प्रमाणे रिमूव्ह करण्यात येतं, आणि सुप्रीम कोर्टच्या जज प्रमाणे रिमूव्ह करण्यात येतात ऑन द ग्राउंड ऑफ मिसबिहेवियर इनकॅपॅसिटी. ठीक आहे, मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी. मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटीचा शब्द आहे अक्षमता. ठीक आहे, मिसबिहेवियरला मराठी शब्द माहिती असेल तर सांगा तुम्हाला. ठीक आहे, सो फॉर इलेक्शन चीफ इलेक्शन कमिशन साठीच ही तरतूद आहे. चीफ इलेक्शन कमिशनला जर रिमूव्ह करायचं असेल तर ते सुप्रीम कोर्टाच्या गैरवर्तन, गैरवर्तन. ठीक आहे, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे रिमूव्ह करण्यात येतं कोणाला? चीफ इलेक्शन कमिशनला. इतर कमिशनला जर रिमूव्ह करायचं असेल तर इतर कमिशनला रिमूव्ह करायचं असेल तर त्यासाठी चीफ इलेक्शन कमिशन ची शिफारस पाहिजे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, इतर कमिशन आणि विभागीय आयुक्तांना रिमूव्ह करायचं असेल तर चीफ इलेक्शन कमिशनची शिफारस लागते. ठीक आहे, टर्म्स ऑफ ऑफिस कॉन्स्टिट्यूशन मध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे 91 मध्ये आहे, 91च्या कायद्यामध्ये. आणि इलेक्शन कमिशन लक्षात ठेवायचं, अॅन्युअल रिपोर्ट हा प्रेसिडेंटलाच देतो. आणि इलेक्शन कमिशन आहे ही एक क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे. ई आणि एफसी ही क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे. ठीक आहे, क्वासी ज्युडिशियल म्हणजे अर्धन्यायिक. ठीक आहे, आणि त्यांचं जे काम आहे ते सल्लागारी स्वरूपाचं पण आहे, आणि काय आहे, सल्लागारी पण आहे, प्रशासक आणि क्वासी ज्युडिशियल आहे. सल्लागारी म्हणजे काय की 1 वर्षापेक्षा जास्त जर एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल, ठीक आहे, 1 वर्षापेक्षा जास्त, त्याविषयी इलेक्शन कमिशन ला असं सांगावं लागतं की ह्या राज्यामध्ये निवडणुका होऊ शकत नाही. ठीक आहे, तर त्याबाबत सल्ला कोण देतो? इलेक्शन कमिशन देतो. विधिकीय संसद सदस्य अपात्र ठरवण्याबाबतीत सल्ला हा प्रेसिडेंट किंवा राज्यपालाला देण्यात येतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नंतर मग हे झालं याची कॉन्स्टिट्युशनल बॉडी, हे झालं याचं सल्लागारी अधिकार क्षेत्र. नंतर मग पक्षांना मान्यता चिन्ह देण्याबाबत विवाद आणि निवडणूक विवाद हे पण इलेक्शन कमिशन मॅनेज करतो, लक्षात ठेवायचं.
सो पक्षांना मान्यता चिन्ह देण्याबाबत विवाद, निवडणूक चिन्ह, निवडणूक विवाद याबाबत निर्णय कोण देतं? इलेक्शन कमिशन देतो. म्हणजेच ती काय झाली, मग निर्णय देतो, म्हणजेच काय करते ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी झाली. हे झालं इलेक्शन कमिशन. दुसरा आयोग येतो लक्षात ठेवायचा, UPSC. UPSC यामध्ये मग लक्षात घ्यायचं, कलम 315 ते 323 भाग 14 लक्षात ठेवायचा. ठीक आहे, कलम 315 323 भाग 14 मध्ये दिलेला आहे. आणि कंपोजिशन नॉट मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन, संविधानात त्याचं कंपोजिशन दिलेलं नाहीये. एक्सेप्ट कंपोजिशन विषयी एकच तत्व संविधानामध्ये दिलंय, म्हणजे हाफ ऑफ द मेंबर. ठीक आहे, हाफ ऑफ द मेंबर हॅव हेल्ड द ऑफिस ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड गव्हर्नमेंट ऑफ स्टेट फॉर 10 years. ठीक आहे, हेल्ड द ऑफिस ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और गव्हर्नमेंट ऑफ स्टेट फॉर 10 years. म्हणजे 10 वर्षापेक्षा त्यांनी राज्यात आणि केंद्रात काम केलेलं असं एवढंच दिलेलं आहे. ठीक आहे, सदस्य संख्या ही सामान्यपणे 9 ते 11 असते, पण संविधानामध्ये असं काहीही दिलेलं नाही. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. अध्यक्षासहित 9 ते 11 त्यांची सदस्य संख्या असते. नंतर मग डिटरमाइन सर्व्हिस कंडिशन डिटरमाइन बाय प्रेसिडेंट. ठीक आहे, सर्व्हिस कंडिशन डिटरमाइन द प्रेसिडेंट. 665 आणि 662 ह्या दोन्ही गोष्टी, 662 स्टेट PSC विषयी, राज्य लोकसेवा आयोगाविषयी. ठीक आहे, 662 आणि 665 या दोन्ही विषयी गोष्टी हा कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिला आहे. ही एकमेव बॉडी आहे. ठीक आहे, त्याचा कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, जर UPSC सदस्याला जर रिमूव्ह करायचं असेल तर लक्षात ठेवायचं, इन्सॉल्वन्सी होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट अँड इन्फॉर्मेटिव्ह ऑफ माइंड. ठीक आहे, इन्फॉर्मेटिव्ह ऑफ माइंड म्हणजे क्षमता, माइंड अँड बॉडी. ठीक आहे, सो जर तो इन्सॉल्वंट झाला असेल, बँकरप्ट झालेला असेल, किंवा त्यांनी लाभाचे पदधारण केलेले असेल, आणि तिसरी गोष्ट म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह ऑफ माइंड. ठीक आहे, मन आणि शरीराची विकलता. ठीक आहे, अक्षमता किंवा विकलता जर असेल तर त्याला प्रेसिडेंट डायरेक्टली रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे, मात्र मिसबिहेव्हिअर किंवा गैरवर्तन या कारणावरून लक्षात ठेवायचं, प्रेसिडेंट त्याला रिमूव्ह तर करू शकतो, पण त्यासाठी सुप्रीम कोर्टची इन्क्वायरी बसावी लागते. आणि सुप्रीम कोर्टची जर इन्क्वायरी बसली आणि सुप्रीम कोर्टने जे काही रिकमेंड केलंय, ठीक आहे, ते बाइंडिंग असतं कोणावर? प्रेसिडेंटवर ते बंधनकारक असतं. लक्षात ठेवायचं. इन्क्वायरीच्या वेळेस लक्षात ठेवायचं, प्रेसिडेंट त्याला काय करू शकतो? निलंबित करू शकतो, सस्पेंड करू शकतो, रिमूव्ह डायरेक्ट करू शकत नाही, जर सुप्रीम कोर्टची इन्क्वायरी अँड रिकमेंडेशन बाइंडिंग ऑन द प्रेसिडेंट. लक्षात ठेवायचं. क्वालिफिकेशन ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला सांगितलं, अर्ध्यापेक्षा मेंबर हे कसे असायला पाहिजे? अर्ध्यापेक्षा मेंबर हे 10 वर्ष त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ याच्यामध्ये असायला पाहिजे. येस, मिसबिहेवियर अँड इनकॅपॅसिटी, सही बात आहे. मिसबिहेवियर अँड इनकॅपॅसिटी, येस. सो संविधानामध्ये मिसबिहेवियर कसा डिफाईन केलेला आहे? संविधानामध्ये मिसबिहेवियर कसा डिफाईन केलेला आहे? केंद्र आणि राज्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हितसंबंध असणे याला म्हणतात मिसबिहेवियर. ठीक आहे, असं संविधानामध्ये त्याची डेफिनेशन दिलेली आहे. UPSC जसं तुम्हाला सांगितलं 665 आहे, आणि ओनली इलिजिबल फॉर चेअरमन, म्हणजे याचं इलेक्शन UPSCचं रिइलेक्शन होत नाही, पण चेअरमन जो आहे त्याची चेअरमन तर म्हणजे परत रिअपॉइंटमेंट होऊ शकत नाही, परंतु लक्षात ठेवायचं, सदस्य चेअरमन होऊ शकतो, सदस्य राज्य लोकसेवा आयोगाचा चेअरमन होऊ शकतो. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. नंतर मग चेअरमनची मात्र राज्यपालपदी निवडणूक होऊ शकते, कारण की ते घटनात्मक पद आहे, लाभाचे पद नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. आणि बिहारचा जो गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली होती, AR किडवाई, लक्षात ठेवायचं, त्याची 79 मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता. त्यांची जी निवड आहे ती योग्य ठरवली होती सुप्रीम कोर्टाने. लक्षात ठेवायचं. इयर पण लक्षात ठेवा, AR किडवाई लक्षात ठेवा, बिहारचं लक्षात ठेवा, राज्यपाल लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर मग ज्युरिडिक्शन चेंज कॅन बी एक्सटेंड बाय द पार्लमेंट. ठीक आहे, ज्युरिडिक्शन UPSCचं पार्लमेंट एक्सटेंड करू शकतं, बट एक्सक्लुडेड बाय द प्रेसिडेंट. पण प्रेसिडेंट त्याला एक्सक्लूड पण करू शकतो ज्युरिडिक्शन, पण त्यासाठी परत पार्लमेंटची अप्रुव्हल पाहिजे. ठीक आहे, संसदेचं अप्रुव्हल पाहिजे. जे काही चेंजेस प्रेसिडेंट त्यामध्ये करतील 14 दिवस त्यांनी दोन्ही गृहासमोर मांडणं आवश्यक आहे, ते दोन्ही गृहाने अप्रूव्ह करणं आवश्यक आहे. व्हेरी मच इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा, UPSC ही नॉट अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी, फक्त ती एक काय सल्लागारी आहे. ठीक आहे, फक्त सल्लागारी आहे आणि भरती करणारी आहे, कॉन्स्टिट्युशनल नाही. कॉन्स्टिट्युशनल दोनच गोष्टी आहेत, एक EC आणि FC, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे झालं UPSC.
FC बघा, फायनान्स कमिशन, यामध्ये 280 कलम आहे. C+4 त्याचं कंपोजिशन आहे. C+4 कंपोजिशन हे संविधानात दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं. C+4 संविधानात कंपोजिशन दिलेलं आहे. नंतर मग याचं क्वालिफिकेशन डिसाईड करण्याचं काम कोण करतं? संविधानाने कोणाला दिलंय? संसदेला दिलंय. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. टेन्युअर ऑफ ऑफिस यामध्ये 465 दिलेलं आहे. फायनान्स 465 CVCचं इथं फायनान्स कमिशनचं लक्षात ठेवा. जे टेन्युअर ऑफ ऑफिस आहे हे काही फिक्स नाही आहे, ते प्रेसिडेंट डिसाईड करेल किती वर्ष करायचं. पण लक्षात ठेवायचं, प्रत्येक 5 वर्षानंतर नाही का, प्रत्येक 5 वर्षानंतर फायनान्स कमिशन एस्टॅब्लिश करणं काम आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर याचं फायनान्स कमिशनचं कुठल्याही प्रकारचं टेन्युअर नाही, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नंतर मग तुम्हाला सांगितलं फायनान्स कमिशननी क्वालिफिकेशन ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन. सो ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन क्वालिफिकेशन असं कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं नाही फायनान्स कमिशनचं. तो अधिकार संविधानाने कोणाला दिलाय? संसदेला दिलाय. त्यानुसार मग संसदेने 1951चा ऍक्ट केलेला आहे. त्यामध्ये मग त्यात C+4चं हे दिलंय. ठीक आहे, तर C+4चं क्वालिफिकेशन दिलंय. C म्हणजे काय? चेअरमनचं क्वालिफिकेशन दिलंय. त्याला एक्सपिरियन्स असावा, पब्लिक अफेअरमध्ये त्याला एक्सपिरियन्स असावा, आणि इतर 4 जे आहेत त्यांचं लक्षात ठेवायचं. एक त्यातला हायकोर्ट जज असावा, दुसरा कोण असावा? त्याला स्पेशलाइज नॉलेज असावं फायनान्समध्ये, एकाला मग इकॉनॉमिक्स मध्ये चांगलं नॉलेज असावं, आणि चौथा जो असतोय त्याला सरकारी वित्त प्रणालीचे ज्ञान असावे. ठीक आहे, असे C+4 आहे. ठीक आहे, नंतर मग लक्षात घ्यायचं फायनान्स कमिशनच्या बाबतीत अजून तुम्हाला सांगितलं होतं, फायनान्स कमिशनच्या बाबतीत ही पण एक काय क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे. ठीक आहे, फायनान्स कमिशनच्या बाबतीत हे पण एक काय क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे. ठीक आहे, फायनान्स कमिशन संपला. नंतर कॅग बघा. कॅग मध्ये लक्षात घ्यायचं 148 आर्टिकल आहे कॅगचं, आणि 148 आर्टिकल आहे. तो तुम्हाला कॅग आणि एजीचं आर्टिकल लक्षात ठेवायचं सांगितलं होतं. कॅगचं आर्टिकल 1483 CAG 148 AG 176 लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कॅग आणि एजी अटॉर्नी जनरल. ठीक आहे, याचं आर्टिकल 148 छान, कन्फ्युजन व्हायचं काम नाही. ठीक आहे, नंतर मग सॅलरी अलाउन्स लक्षात घ्या. कॅच जे सॅलरी अलाउन्स आहे ते वेतन ऑफ वेट सॅलरी अलाउन्स कॅचचं चार्ज ऑन कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया, आणि सॅलरी अलाउन्स दोन ते कोण डिटरमाइन करतो? त्याचं पार्लमेंट डिटरमाइन करतं. लक्षात ठेवायचं, अटॉर्नी जनरल हा असा एकमेव व्यक्ती आहे ज्याचं सॅलरी आणि अलाउन्स हे कोण डिसाईड करतं? प्रेसिडेंट. बाकी सगळ्यांचं सॅलरी आणि अलाउन्स कोण डिसाईड करतं? पार्लमेंट. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नंतर मग सर्व्हिस कंडिशन जे आहे, सर्व्हिस कंडिशन कॅगच्या ह्या कोण डिसाईड करतो? डिटरमाइन द पार्लमेंट. 1971चा ऍक्ट. 6 year and 65 त्याचं टर्म्स ऑफ ऑफिस आहे कॅगचं. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलं नाही. सर्व्हिस कंडिशन हे पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं नाही. त्याचा सर्व्हिस कंडिशन देण्याचा अधिकार हा कोणाला दिला आहे? सर्व्हिस कंडिशनचा अधिकार 1971चा पार्लमेंटला दिला. त्यानुसार 1971चा ऍक्ट पार्लमेंटने दिलेला आहे. ठीक आहे, कॅग त्याला रिमूव्हल लक्षात ठेवायचं. सेम ग्राउंड ॲज मॅनर ऑफ सुप्रीम कोर्ट जज. सो सुप्रीम कोर्ट जजला रिमूव्ह करणे, चीफ इलेक्शन कमिशनला रिमूव्ह करणे, आणि कॅगला रिमूव्ह करणे, ह्या तिघांची प्रोसेस आहे. ठीक आहे, नंतर लक्षात घ्यायचं संविधानाने दिला ऍक्ट 1971 तुम्हाला सांगितलं. क्वालिफिकेशन ऍज पर कॉन्स्टिट्यूशन याचा अधिकार कोणाला दिला आहे? संसदेला दिलेला. ठीक आहे, त्यानुसार संसदेने 71चा ऍक्ट केला आहे. ठीक आहे, तो कॅग 3 रिपोर्ट बनवतो. अप्रोप्रिएशन बिल, फायनान्स बिल, फायनान्स त्याच्या रिपोर्टचं नाव असतं. एक अप्रोप्रिएशन खर्चावर एक असतो, महसुलावर एक रिपोर्ट असतो, आणि एक असतो पब्लिक अंडरटेकिंगवर. असे 3 रिपोर्ट बनवतो, आणि ते रिपोर्ट तो कोणाला देतो? राज्याच्या बाबतीत असेल तर राज्यपालाला देतो, केंद्राच्या बाबतीत तर प्रेसिडेंटला देतो. ठीक आहे, हे झालं कॅग. नंतर मग अटॉर्नी जनरल लक्षात ठेवा. 76चा आर्टिकल त्याचा आहे. तुम्हाला याचं सांगितलं होतं की सॅलरी आणि अलाउन्स आहे जे आहे अटॉर्नी जनरलचे, ते कोण डिसाईड करतो? प्रेसिडेंट डिसाईड करतो. दर्जा लक्षात
दर्जा तर हे सीएजी, ठीक आहे. सीएजीचा दर्जा तुम्हाला अगोदर सांगितलेला होता. कॅग, इलेक्शन कमिशन आणि चीफ इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टचा जज, ह्या सगळ्यांचा दर्जा सेम असतो, ठीक आहे. अटॉर्नी जनरल, बॅक टू अटॉर्नी जनरल, यामध्ये मग लक्षात ठेवा अटॉर्नी जनरल स्वतःची खाजगी प्रॅक्टिस करू शकतो, ठीक आहे. तो सरकारचा अधिकारी नसतो, ठीक आहे. तो फुल टाइम अधिकारी सल्लागारी असं काही नसतो, पण तो एक प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तो जो संसदीय समिती असते त्याचा तो मेंबर असू शकतो आणि त्याचबरोबर त्याला मंत्र्याप्रमाणे विषयाचे अधिकार असतात, पण त्याला वोट करण्याचा अधिकार नसतो, लक्षात ठेवा, ठीक आहे. हे झालं आपलं, काय झालं, अटॉर्नी जनरल. नंतर बघा नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी. बघा नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीमध्ये एनएचआरसी, आपण जे नवीन तरतुदी त्यामध्ये बदल झालेला आहे, नवीन तरतुदीनुसार एनएचआरसी आपण बघूया नव्याने. सीआयसी लक्षात ठेवा, यामध्ये पण चेंज झालेला आहे, ते पण आपण नंतर बघूया. यामध्ये फक्त तुम्ही सीबीसी बघा. सीबीसी मध्ये लक्षात घ्या, सीबीसी ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे आणि सीबीसी एक स्टॅट्युटरी बॉडी आहे आणि यामध्ये लक्षात घ्यायचं 64 मध्ये ही नॉन स्टॅट्युटरी बॉडी होती जेव्हा ती स्थापन झालेली. 2003च्या कायद्यानुसार सीबीसीला काय दिलं त्याला वैधानिक दर्जा देण्यात आला. सीबीसी +2, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. चीफ विजिलन्स कमिशन +2 व्हीसी असं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. तर 2 इतर सदस्य असतात विजिलन्स कमिशन मध्ये, ठीक आहे. नंतर मग तुम्हाला सांगितलं होतं निवड समिती, सांगितली होती सीबीसी आणि सीआयसीची. तर सीबीसीची निवड समिती असते, एक असते लीडर ऑफ अपोजिशन, त्याच्यामध्ये एक पीएम असतो, लीडर ऑफ अपोजिशन असतो आणि एक असतो कॅबिनेट आणि होम मिनिस्टर. सॉरी, तर सीबीसी मध्ये असतो एक होम मिनिस्टर आणि लक्षात ठेवायचं कॅबिनेट मिनिस्टर असतो सीआयसी मध्ये. सो सीबीसी आणि सीआयसी याच्या सिलेक्ट कमिटी सेम आहे, ठीक आहे. फक्त एक फरक आहे, दोघांमध्ये 3 मेंबर आहे. पीएम आणि लीडर ऑफ अपोजिशन सेम असतं, बट सीआयसी मध्ये लीडर ऑफ अपोजिशन एक कॅबिनेट मिनिस्टर असतो सीआयसी मध्ये आणि सीबीसी मध्ये लक्षात ठेवायचं एक असतो होम मिनिस्टर, ठीक आहे. आणि सीबीसी मध्ये लक्षात ठेवायचं त्याचा टेन्युअर तुम्हाला सांगितलं आता 465 आहे, हा जरा वेगळा टेन्युअर, हा तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. हे झालं आपल्या कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. ओके, पुढे आपण बघणार आहोत सीएसटी आयोग वगैरे सगळे बघणार आहोत त्या बाकी राहिलेल्या आहेत, ठीक आहे. महत्वाचे बुलेट लक्षात ठेवा तुम्ही फक्त आता. पर जे महत्वाचे मेजर पॉईंट आहे, ईसीएफसी दोन्ही कॉन्स्टिट्युशन ज्युडिशियल बॉडी आहे, दोघांचे ईसी आणि एफसी हे दोन्ही कॉन्स्टिट्युशनल आहे आणि दोघांचे रिअपॉइंटमेंट होऊ लक्षात ठेवायचं, ठीक आहे. महत्वाचं रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट जज, रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट जज, रिमूव्हल ऑफ चीफ इलेक्शन कमिशन. शिवाय चीफ इलेक्शन कमिशन महत्वाचं आहे, इलेक्शन कमिशन नाही, चीफ इलेक्शन कमिशन, ठीक आहे. तर चीफ इलेक्शन कमिशन इक्वल्स टू सीएजी इक्वल्स टू सुप्रीम कोर्ट जज, लक्षात ठेवायचं. सॅलरी ऑफ सुप्रीम कोर्ट जज इक्वल्स टू इलेक्शन कमिशन, लक्षात ठेवायचं. आणि टर्म्स ऑफ ऑफिस ऑफ सीबीसी इक्वल्स टू यूपीएससी, ठीक आहे. सीबीसीची टर्म्स ऑफ ऑफिस यूपीएससीच्या प्रमाणे असते, हे लक्षात ठेवायचं. नंतर मग टेन्युअर लक्षात ठेवायचा, सीबीसीचा वेगळा आहे जरा 465 आहे, यूपीएससीचा 665 हा कॉन्स्टिट्युशन मध्ये दिलेला आहे. लक्षात ठेवायचं एनएचआरसीचा आता सध्या 370 करण्यात आलेला आहे, ठीक आहे, 370. नंतर मग 2 कमिटीमध्ये फरक सांगितला होता, 2 सीआयसी सीबीसीच्या दोन्ही सिलेक्ट कमिटीमध्ये 3 मेंबर असतात, पीएम आणि लीडर ऑफ अपोजिशन सेम असतो. सीओसी मध्ये लक्षात ठेवायचं होम मिनिस्टर असतो आणि आयसी मध्ये लक्षात ठेवायचा कॅबिनेट मिनिस्टर असतो. सीबीसी अॅन्युअल रिपोर्ट तो प्रेसिडेंटला देतो, लक्षात ठेवायचं. हे झाले महत्वाचे बुलेट पॉईंट. आता आपण काय करूया, युपीएससीच्या कार्यावर बघूया. युपीएससीच्या कार्य त्यामध्ये यावर प्रश्न येतो, तो युपीएससीचे कार्य बघून घेणे, ठीक आहे. तर यामध्ये लक्षात ठेवायचं नियुक्ती, पदोन्नती, एका सेवेतून दुसऱ्या बदली करणे याविषयी युपीएससीची विचारविनिमय करणे आवश्यक असते. नंतर शिस्तभंगाची कारवाई याविषयी युपीएससी सल्ला देते. एका वर्षापेक्षा अधिक हंगामी निवडणुका असेल त्याविषयी युपीएससी सल्ला देते. नंतर मग नागरी सेवकाविरुद्ध दाखल खटल्यामध्ये संरक्षणासाठी कायदेशीर खर्चाची भरपाई देणे याविषयी युपीएससी सल्ला देते. आणि नंतर मग युपीएससीचं लक्षात ठेवायचं, एखादा मंत्रालय किंवा विभागाला युपीएससीचा सल्ला नाकारता येत नाही, ठीक आहे. पण युपीएससीने केलेल्या शिफारस केलेल्या बाबी मंत्रिमंडळाने जर अस्वीकृत केल्या तर त्या का अस्वीकृत केलेल्या, ठीक आहे. तर केल्यास त्या बाबी मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने मान्य केल्याच पाहिजे, ठीक आहे. तर अस्वीकृत केलेल्या बाबी त्यासाठी ते काय अस्वीकृत केलेल्या ते तर मंत्रिमंडळामध्ये सांगावंच लागतं. त्याचबरोबर त्या कोणी नियुक्ती समितीने त्या मान्य केल्या पाहिजे, आवश्यक आहे, ठीक आहे.
नंतर मग कुठल्या बाबतीत युपीएससीची विचारविनिमय केला जात नाही, तर SC ST आरक्षणाबाबतीत किंवा मग SC ST तरतुदी बाबतीत किंवा मग जे ट्रिब्युनल्स असतात त्याचे अध्यक्ष किंवा जे इतर उच्च राजनीतिक नियुक्ती असतात त्या बाबतीत युपीएससी मध्ये विचारविनिमय केला जात नाही. क्लास 3-4च्या बाबतीत नाही केला जात. एका वर्षापेक्षा कमी ज्या हंगामी नेमणुका असतात त्याविषयी युपीएससी चर्चा केली जात नाही. आणि प्रेसिडेंट हा युपीएससीच्या कार्यकक्षेतून काही पद काढू शकतो, प्रेसिडेंट काढू शकतो आणि युपीएससीच्या आयोगाच्या कार्यकक्षेतून सेवा किंवा इतर पदे ओढू शकतो प्रेसिडेंट. ठीक आहे, पण त्यासाठी पार्लमेंटरी अप्रुव्हल. ठीक आहे, ते एक लक्षात ठेवायचं. नंतर मग लक्षात ठेवायचं तुम्ही या संबंधीचे नियम जे आहे ते दोन्ही गृहापुढे किमान 14 दिवस ठेवणे अगत्याचे आहे. संसद दुरुस्तीला किंवा रद्द करू शकते जर युपीएससी संबंधित यांनी जर काही चेंजेस केले, कोणी प्रेसिडेंटने. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके. नंतर मग वेतन, सेवा शर्ती, प्रशिक्षण याची संबंधित आयोगाचा संबंध नाही, ते कार्मिक मंत्रालय बघतं. 64 मध्ये लक्षात ठेवायचं सीव्हीसी. ठीक आहे, 64 मध्ये 1964 मध्ये सीव्हीसी जे आहे त्याची स्थापना करण्यात आली होती आणि ती पण शिस्तभंगाच्या कार्याविषयी सल्ला देते. शेवटी मात्र युपीएससीचा सल्ला वरचढ ठरतो कारण का एक घटनात्मक पद आहे. नंतर तुम्हाला सांगितलं होतं कलमे. ठीक आहे, तर कलमे लक्षात ठेवायचे. 15/315 नुसार युपीएससी एसपीएससी ची सिलेक्शन युपीएससी आणि एसपीसी ची स्थापनेविषयी कलम आहे 315. 316 लक्षात ठेवायचं. सदस्य नियुक्तीविषयी कार्य किंवा कारभाराविषयी 316 हे. 317 लक्षात ठेवायचं. 17 म्हणजे खतरा, त्यामध्ये 17 म्हणजे खतरा, त्यामध्ये मग त्यांना रिमूव्ह करण्याविषयी कलम होतं. ठीक आहे, कार्यकालाची घटनेची हमी त्यामध्ये दिली होती, त्यांना रिमूव्ह करण्याविषयी ते कलम होतं. 318 लक्षात घ्यायचं. सेवा शर्तीबाबत बनण्याचा अधिकार, सदस्य कर्मचारी यांच्या सेवा शर्तीबाबत बनण्याचा अधिकार. ठीक आहे. 19 लक्षात ठेवायचं. कार्यकाल संपल्यावर इतर पद स्वीकारण्यावर बंदी. ठीक आहे, सो 19 लक्षात ठेवायचं. कार्यकाल संपल्यावर इतर पद स्वीकारण्यावर बंदी. नंतर 20 लक्षात ठेवायचं. आयोगाची कार्य. 320 काय लक्षात ठेवायचं. आयोगाची कार्य दिलंय. 21 मध्ये कार्याचा विस्तार करायचा, 22 मध्ये खर्च करायचा. ठीक आहे, नंतर 23 मध्ये लक्षात ठेवायचा आयोगाचा अहवाल. 23 मध्ये काय दिला, आयोगाचा अहवाल. शिस्तभंगाची कारवाई तुम्हाला सांगितली होती, त्यामध्ये दोषारोप, वार्षिक वाढ, पदोन्नती रोखणे या सगळ्या शिस्तभंगाच्या कार्याविषयी संबंधित आहे. कलमे लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, 19 कलम महत्वाचा आहे. कार्यकाल संपल्यावर इतर पद स्वीकारण्यास बंदी, 319 लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला सांगतो मी राज्य लोकसेवा आयोगाविषयी. ठीक आहे, राज्य लोकसेवा आयोग याची नियुक्ती जी असते, राज्य लोकसेवा आयोग याची जी नियुक्ती असते ते कोण करते, राज्यपाल करतो आणि त्याला रिमूव्ह मात्र प्रेसिडेंट करतो. 662 लक्षात ठेवायचं. 662 याचा कालावधी असतो. राजीनामा लक्षात ठेवायचा. राज्य लोकसेवा आयोग हा राज्यपालाला देतो. मिसबिहेवियर. ठीक आहे, मिसबिहेवियर बाबतीत निर्णय, गैरवर्तनाबाबतीत निर्णय कोण करतं, सुप्रीम कोर्ट करतं. लक्षात ठेवायचं. व्हेरी इम्पॉर्टंट आहे बरं. हायकोर्ट नाही करत राज्य लोकसेवा आयोगाबाबतीत. राज्य लोकसेवा आयोगाबाबतीत जर निर्णय घ्यायचा असेल मिसबिहेवियरच्या बाबतीत तर सुप्रीम कोर्ट घेतो. लक्षात ठेवायचं. संयुक्त लोकसेवा आयोग हे घटनेनुसार स्थापन झालेलं आयोग नाहीये. जे युपीएससी आणि एसपीएससी हे घटनेनुसार स्थापन झालेला आयोग आहे. संयुक्त लोकसेवा आयोग हे यामध्ये घटनेमध्ये स्थापनेची तरतूद आहे, पण ते डायरेक्टली संयुक्त लोकसेवा आयोग हे घटनेनुसार स्थापन झालेलं नाही, तर ते वैधानिक किंवा पार्लमेंटरी लॉ नुसार स्थापन झालेली संस्था असते. त्याप्रमाणे लक्षात ठेवायचं. 1966 मध्ये पंजाब आणि हरियाणा यासाठी संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्यात आलं आणि त्याची नियुक्ती कोण करतो, तर प्रेसिडेंट करतो आणि त्याचा कार्यकाल लक्षात ठेवायचा 662 असतो. ठीक आहे, अहवाल कोणाला देण्यात येतो, अहवाल गव्हर्नमेंटला देण्यात येतो. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अहवाल हे संबंधित राज्याच्या गव्हर्नरला देण्यात येतो. गव्हर्नमेंट नाही, गव्हर्नर. ठीक आहे, म्हणजेच राज्यपालला. 91 ऍक्ट आहे 1990चा ऍक्ट आहे, त्यानुसार युपीएससी स्थापना झालेली होती. केव्हा, 1960 मध्ये. 35चा ऍक्ट आहे, त्यानुसार युपीएससी, एमपीएससी आणि संयुक्त लोकसेवा आयोग यांची स्थापना करण्यात आली होती. लक्षात ठेवा. ठीक आहे, हे झालं आयोग. नंतर मग तुम्हाला कोणता, राज्य लोकसेवा आयोग. ठीक आहे, नंतर मग वित्त आयोगाचे 2 कलम लक्षात ठेवा, 80 आणि 81. आयोग आणि त्याचे कार्य. 81 मध्ये आयोगाचे कार्य दिले. ठीक आहे, आणि वित्त आयोग जे केंद्र आणि राज्यामध्ये पैशाची विभागणी असते. ठीक आहे, कुठल्या कलमानुसार देते तुम्हाला काल सांगितलं, 275 कलम. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नंतर मग लक्षात ठेवायचं काय, जे वित्त आयोग आहे, वित्त आयोगाचे
कुठले अध्यक्ष लक्षात ठेवायचे. जर सिक्वेन्स लक्षात ठेवायचं असेल तर मग योगी संत चंदा मांगणे राजा के पास गया तर महावेन ब्रह्मन की यार ट्रिक चल मला आठवत नाही पूर्ण ट्रिक, पण मी ते केलं होतं. पण एवढं ऍक्च्युली पूर्ण सिक्वेन्स लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. पण तुम्ही शेवटचे 3-4 वरच प्रश्न येतात. ठीक आहे, 11, 12, 13 आणि 14 आणि आता सध्या 15. शेवटचे 5 तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, ही ट्रिक मला एक्झॅक्टली लक्षात आठवत नाहीये. ठीक आहे, सो हे तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता. तर मग यामध्ये लक्षात ठेवा, 11वर लक्षात ठेवा खुसरो 11वर फायनान्स कमिशनचं. ठीक आहे, 11वर खुसरो येतं, नंतर 12वर रंगराजन येतं. ठीक आहे, 12वर रंगराजन येतं, 13 केळकर येतं, 14वर वाय व्ही रेड्डी येतं आणि 15वर लक्षात ठेवायचं एन के सिंग येतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि याच्यावर प्रश्न आला तर असेच जोडायला लावलं तर ते पण ह्या 5 याच्यावरच येतं. ठीक आहे, 11 खुसरो, 12 रंगराजन, 13 केळकर, 14 वाय व्ही रेड्डी, 15 एन के सिंग. आणि पहिलं लक्षात ठेवू शकतो तुम्हाला ठेवायचं असेल तर मग तो केसी नियोगी आहे. ठीक आहे, केसी नियोगी लक्षात ठेवा. ठीक आहे, कॅग घ्या लक्षात. कॅग विषयी थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. कॅग आपण अगोदर केलं होतं, सो कॅग विषयी अजून थोडीशी इन्फॉर्मेशन जेव्हा प्रश्न येत असतो. ठीक आहे, तर कॅग संसदेचा प्रतिनिधी असतो. ठीक आहे, संसदेचा प्रतिनिधी असतो आणि संसदेच्या वतीने खर्चाचे लेखापरीक्षण, त्यामुळे संसदेला उत्तरदायी असतो. ठीक आहे, तर संसदेचा प्रतिनिधी असतो, संसदेच्या वतीने खर्चाचे लेखापरीक्षण करतो, त्यामुळे संसदेला तो उत्तरदायी असतो. कार्यकारीचे संसदेप्रती उत्तरदायी, कार्यकारीचे संसदेप्रती उत्तरदायित्व हे उत्तरदायित्व हे लेखापरीक्षण अहवालातून तो सुनिश्चित करतो. लक्षात ठेवा, हेच ते जे वरती तुम्ही 3 स्टेटमेंट वाचल्याने ऍज इट इज मल्टी लायनर मध्ये येतात. ठीक आहे, तर हे 3 स्टेटमेंट पाठ करून टाका. संसदेचा एक प्रतिनिधी असतो, संसदेच्या वतीने खर्चाचे लेखापरीक्षण करतो. ठीक आहे, आणि त्यामुळे तो कोणाला असतो? उत्तरदायी, संसदेला उत्तरदायी असतो, प्रेसिडेंटला नसतो. ठीक आहे, नंतर मग लक्षात घ्यायचं, कार्यकारीचे संसदेप्रती उत्तरदायित्व लेखापरीक्षण अहवाल सुनिश्चित करतो. कॅगचे वेतन लक्षात ठेवायचे, हे सुप्रीम कोर्टच्या जज प्रमाणे असते. दर्जा पण सुप्रीम कोर्टच्या जज प्रमाणे असतो, अभाऊ राज्यसभेचा उपाध्यक्ष. ठीक आहे, नंतर केंद्र राज्य पूर्ण वित्तीय प्रणालीचा तो नियंत्रक असतो. हे पण ऍज इट इज स्टेटमेंट येतं, केंद्र राज्य संपूर्ण वित्तीय प्रणालीचा नियंत्रक असतो. लक्षात ठेवायचं, दामोदर, एअर इंडिया, ओएनजीसी, इंडियन एअरलाइन्स याचे प्रत्यक्ष आणि पूर्णपणे परीक्षण हे कोण करते? परीक्षण हे कोण करतं? कॅग करतो. लक्षात ठेवायचं, कुठलं? दामोदर, एअर इंडिया, ओएनजीसी. पाठवायचं, दामोदर, एअर इंडिया, ओएनजीसी, इंडियन एअरलाइन्स. ठीक आहे, 2 एअरलाईन्स आहेत, एक दामोदर आणि ओएनजीसी हे पब्लिक अंडरटेकिंग आहे. तर दामोदर, ओएनजीसी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स या सगळ्यांचे प्रत्यक्ष पूर्णपणे परीक्षण कोण करते? कॅग करते. आणि लक्षात ठेवायचं, आरबीआय, एसबीआय, एलआयसी, एफसीआय याची खासगी ऑडिट होते. ठीक आहे, तर 2 बँक आहे, आरबीआय, एसबीआय, एलआयसी. ठीक आहे, आणि एफसीआय, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, याचे ऑडिट कोण करते? खासगी ऑडिट करते, पूर्णपणे खासगी ऑडिट होते, कॅग करत नाही. आरबीआय, एसबीआय, एलआयसी, एफसीआय. लक्षात ठेवा, पाठ करून टाकायचं. ठीक आहे, 48चा लक्षात ठेवायचं, 148 कॅग कलम आहे. 49 मध्ये कर्तव्य दिलंय, 51 मध्ये त्याचे काय? 51 मध्ये त्याचे अहवाल आहे, 50 मध्ये चेअरमन सी सेंटर आणि स्टेट लेखांचे प्रारूप. ठीक आहे, तर त्याचं जो केंद्र आणि राज्याच्या लेखांचे प्रारूप 50 मध्ये दिलाय, 51 मध्ये अहवाल दिलाय. लक्षात ठेवायचं. अटॉर्नी जनरल 78 आहे. ठीक आहे, अटॉर्नी जनरलचा कलम 78 आहे. 88 मध्ये काय दिलेलं आहे? संसद समितीचे अधिकार दिलाय. 105 लक्षात घ्यायचं, विशेष अधिकार दिलाय, अटॉर्नी जनरलचे विशेष अधिकार. ठीक आहे, संरक्षण उपाय. ठीक आहे, अटॉर्नी जनरलचे विशेष अधिकार, जे संसदेप्रती विशेष अधिकार म्हणू शकतो आपण, ते 105 मध्ये दिले. 88 मध्ये लक्षात ठेवायचं, संसद समितीचे अधिकार दिलेले आहे. ठीक आहे, आणि अटॉर्नी जनरलचा कलम आहे 78, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता साईडला आहे ना घटनात्मक संस्थाची कलमे दिलेली आहे. ठीक आहे, घटनात्मक संस्थांची कलमे दिली आहे. त्यानंतर मग एससी आयोग येतं, एसटी आयोग येतं, ओबीसी आयोग येतं, त्यावर प्रश्न येतो. महिला आयोगावर प्रश्न येतो. ठीक आहे, तर हे सगळे आपण आयोग बघूया, NHRC पण बघूया आपण. ठीक आहे, तो घटनात्मक संस्था बघा, घटनात्मक संस्था यांची महत्वाची कलमे लक्षात घ्या. ठीक आहे, 76 तुम्हाला सांगितलं होतं, एजी 76 148 सीएजी एजी. ठीक आहे, सीएजी 148 एजी 76 लक्षात ठेवायचं.
राज्याचा एजी लक्षात ठेवायचा, राज्याचा एजी 165, तर 76 प्लस 89 आय थिंक सो, 89 म्हणजे राज्याचा एजीचं कलम तुम्हाला मिळतं 243 आय किंवा 243 आय हा राज्य वित्त आयोग येतो, आणि राज्य वित्त आयोग आणि केंद्राचा येतो 280, लक्षात ठेवायचं. 243 के राज्य निवडणूक आयोग, नंतर मग इकडे 324 केंद्र निवडणूक आयोग. ठीक आहे. 243 झेडडी आणि झेडई लक्षात ठेवायचं, जिल्हा नियोजन समिती, झेडई लक्षात ठेवायचं, राज्य जिल्हा नियोजन समिती, आणि झेडई म्हटलं किंवा महानगर नियोजन समिती लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 263 लक्षात ठेवायचं, इंटरस्टेट काउन्सिल येतं. 307 लक्षात ठेवायचं, आंतरराज्य व्यापार आणि वाणिज्य आयोग लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 315 युपीएससी एमपीएससी संबंधित. 338 एससी, 338 कलम एससी च्या बाबतीत आहे, एससी आयोगाच्या बाबतीत आहे 338 ए, एसटी आयोगाच्या बाबतीत आहे 338 बी, ओबीसी आयोगाच्या बाबतीत आहे. ठीक आहे. 3 लक्षात ठेवा. 338 एससी, एसटी, ओबीसी लक्षात ठेवा. 339 लक्षात ठेवा, शेड्यूल एरियाज आणि एसटी आयोग. आता हा जो एसटी आयोग आहे हा वेगळा आहे, आणि 338 ए मधला जो एसटी आयोग हा वेगळा आहे. दोघांमध्ये फरक काय आहे? 338 हा एसटी संपूर्ण शेड्यूल ट्राईब्स विषयी आहे, आणि 339 हा कशाच्या बाबतीत आहे? शेड्यूल 5 आणि 6 साठीचा आयोग आहे तो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. शेड्यूल एरियाज जे राज्यांमध्ये शेड्यूल एरिया, शेड्यूल 5 आणि शेड्यूल 6 मध्ये दिलेले आहे शेड्यूल एरियाज, त्याच्या बाबतीत आहे. शेड्यूल 5 मध्ये काय दिलेलं आहे, शेड्यूल 6 मध्ये काय दिलं आहे? मिमित्री आणि आसाम यांचे शेड्यूल एरियाज, आणि हे सोडून, हे राज्य सोडून इतर राज्यांचे जे शेड्यूल एरियाज आहे, अनुसूचित क्षेत्र आहे, त्यांच्या बाबतीत तर शेड्यूल कुठल्यामध्ये दिलेला? 5 मध्ये दिले, लक्षात ठेवायचं. आणि त्याच्या बाबतीत मग जो कुठला आयोग असेल तो 339 नुसार स्थापन होतो, लक्षात ठेवायचं. हा फरक आहे 338 आणि 339 मध्ये, लक्षात ठेवायचं. 340 तुम्हाला सांगितलं ओबीसी आयोग आहे, 44 सांगितलं तुम्हाला अधिकृत भाषा आयोग आहे, आणि संसदेची अधिकृत भाषा समिती 344 नुसारच स्थापन होते. ठीक आहे. अधिकृत भाषा आयोगचं कलम लक्षात ठेवायचं 344, आणि संसदेची अधिकृत भाषा समिती ही 344 नुसार स्थापन होते. ठीक आहे. 350 बी लक्षात ठेवायचं, हे अल्पसंख्याकासाठी, मायनॉरिटीसाठी, ठीक आहे, विशेष अधिकारी स्थापन करणे, हे 350 बी नुसार आहे. 350 बी लक्षात ठेवा, अल्पसंख्याकासाठी विशेष अधिकारी स्थापन करणे. ठीक आहे. हे झाले घटनात्मक आयोगाचे संस्था आणि कलमे. आता आपण इथून पुढे काय बघूया? एससी आयोग बघू, एससी आयोग बघू, महिला बघू, मायनॉरिटी आयोग बघू, एनएचआरसी, एचएसआरसी. ठीक आहे. आणि सीबीआय आणि लोकपाल, म्हणजे एवढे आयोग आपण आपल्याला अजून कव्हर करायचे, आणि ह्या सगळ्या प्रश्न येतो. ठीक आहे. तर हे सगळे महत्वाचे आहे. 1-2 मिनिटाचा वाटलं तुम्ही ब्रेक घ्या.